अगदी काळजीपूर्वक क्रिकेट खेळा. डॉट बॉल आलाय, आणखीन एक डॉट बॉल. आणि आता मात्र 5वा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स सीमारेषे पार आलाय. बॅटमधून चौकार. फटका खेळलाय. अगदी देखना लाजवाब फटका होता. चेंडू जवळ चांगला होता परंतु स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी बॉलरच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक नव्हता. 38च्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 6. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेला आता मात्र आडिओ बॅटने खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न सुरू आहे आणि हो कुठलीही चूक करत नाहीये. आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. पकडलाय झेल आणि संपलाय प्रवीणचा खेळ. पहिला धक्का, पहिला हादरा टीम बॅटिंग करणारा संघ जय 11 हरियाणा संघाला. विकेट प्राप्त केली आहे गोलंदाजाने रोहन यांनी. चांगले गोलंदाजी म्हणता येईल. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च करत एक गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. चांगली सुरुवात म्हणता येईल. साई स्मॅशर्स या संघाची कमबॅक केलंय. मागाशीचा टॉस जेव्हा झाला होता तेव्हा साई स्मॅशर्सचे कर्णधार आतिश केदार यांनी सांगितलं होतं की जो चांगलं क्रिकेट खेळेल तोच या सामन्यामध्ये जिंकेल. आणि नक्कीच चांगल्या क्रिकेटची सुरुवात या ठिकाणी आता मात्र केली आहे कुठेतरी साई स्मॅशर संघाने. यस, 25 मिनिटाचा अवधी आहे. याची नोंद घ्यायची. खेळाडूने 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायची आहे. याची नोंद घ्या. 25 मिनिटातच इनिंग समाप्त झाली पाहिजे. अन्यथा एक प्लेयर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल 38च्या. 25 मिनिटातच तुम्हाला इनिंग समाप्त करावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश आलेत. डावखुराचा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दीपेश. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक गुणवत्ता दीपेश आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 6. पुढचा बॉल. यावेळेला आता मात्र पुन्हा एकदा वा चांगला बॉल. चांगल्या टप्प्यावरती आता आलाय. टप्पा पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर आतमध्ये आलाय. बॅट अँड बॉलचा काहीसा संपर्क नाहीये. फलंदाजापासून वंचित ठेवलंय मोठ्या फटक्यापासून फलंदाजाला. चांगला चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू तरी चांगला आलाय परंतु अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खार क्रिकेट लीग 2026 सीझन 2 या स्पर्धेमध्ये आता मात्र हा फटका मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फक्त बनला प्रेक्षक. त्याच्या डोक्यावरून हा चेंडू गेलाय सीमारेषे पार. आलाय खणखणीत षटकार. 6 धावा. षटकार आलाय. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु आता मात्र पंच या ठिकाणी दंडित करतायचा. व्हाईट बॉल. व्हाईट लाईनच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय म्हणूनच पंचांनी या ठिकाणी दंडित केलंय. अवंतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. पुढचा बॉल. आता मात्र हा देखील चेंडू शरीराच्या बाहेर हाताळला होता. व्हाईट लाईनच्या बाहेर गेलाय. बॅट्समन पासून दूर हा चेंडू हाताळलाय परंतु तो व्हाईट लाईनच्या बाहेर हाताळल्यामुळे पंचांनी दंडित केलाय. अवंतर चेंडू आणखीन एक आलाय. पुढचा बॉल आता मात्र खोलर टप्प्याचा होता. अलॉंग द कार्पेट केलंय. वा काय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रनिंग मध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने आडवत लगेचच फील्ड केलं, थ्रो केलाय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर निलेश आहेत. नॉन स्ट्राईक एंडला कुणाल आहेत. ही जोडी आपण मैदानावरती खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय बदल करताना पाहायला मिळते कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघांना एक एक संधी आहे. यावेळेला बॅटची कडा चेंडू मागे ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट क्षेत्ररक्षक होता. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरसावते. जाऊन पोहोचले ते 16 आकड्यावरती.
यावेळेला आता मात्र चांगला बॉल हाताळलाय, परंतु स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक येईल त्यावर एक धाव पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेने आपण जर पाहिलं तर एकेरी धावेने धावसंख्या आपण जर पाहिली तर 17 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. आमचे गृहलेखक आम्हाला कळवतात गतवर्षी 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज असताना 4 षटकार ठोकले होते निलेश यांनी. तोच निलेश आता मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय. पुढचा बॉल आता मात्र शरीरापासून बाहेर हाताळलाय, बॅटरपासून दूर ठेवलाय चेंडूला आणि डॉट बॉल आलाय. चांगल्या टप्प्यावरती चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि या डॉट बॉलने षटक संपलंय. षटका अखेरीच आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली आहे 17 एक गडाच्या मोबदल्यामध्ये. आणि आता एक छोटासा ड्रिंक ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 षटकांच्या या ठिकाणी समाप्त झालेत. येस पाणी मागवतोय, सामना चालू करा. या आता मात्र पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर रोहन यांना गोलंदाजी मार्कवरती प्रचारित केले जाते. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतात ते रोहन आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला कुणाल आहेत, हे सामना करतील रोहन यांचा. महत्वपूर्ण सामना आहे, दोन्ही संघांसाठी एक एक संधी आहे. जो संघ जिंकेल त्याला आणखीन एक संधी मिळणार आहे या स्पर्धेमध्ये जीवित राहण्याची आणि तोच लढा या ठिकाणी दिला जातोय. तसेच या स्पर्धेमध्ये किशोरजी पंडे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या खार क्रिकेट लीग या स्पर्धेमध्ये. हो या वेळेला आता मात्र खोला टप्पा चेंडू होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न सुरू आणि काय घडलंय, शेवटच्या क्षणी झेल सुटलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, परंतु आता मात्र जीवनदान मिळते. येस साहिल शेख त्या ठिकाणी होते चेंडूच्या खाली आणि अगदी शेवटच्या क्षणी हा कॅच ड्रॉप केलाय. आता पाहूया हा झेल कितपत महागात पडतोय प्रतिस्पर्धी संघ म्हणजे साई स्मॅशर्सला, कारण कॅचेस पकडणं महत्वाचं आहे. वर्ल्ड कपमध्ये देखील आपण पाहिलं अक्षर पटेल सारख्या खेळाडूने एक चांगले दर्जेदार 2 झेल पकडल्यानंतर नंतर टर्निंग पॉईंट आला होता. तो हाच टर्निंग पॉईंट होता की काय येणारं चित्र समजवून जाईल. कॅचेस खूप महत्त्वाचे असतात, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं असतं. त्याकडे संधी निर्माण केली होती, जाळं रचलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाची अपुरी साथमुळे या ठिकाणी जीवनदान मिळाले. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल रोहन यांना गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने. हो यावेळेला आता मात्र बॅटची कडा, चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे, एक धाव पूर्ण केली जाते, परंतु हा देखील चेंडू चाललाय सीमारेषे पार. धावा मिळतील 4, आलाय बॅट मधून खणखणीत चौकार. फटका खेळलाय निलेशने. मगाशीच आमच्या गृहलेखकांनी कळवलं होतं की 12 चेंडूमध्ये जेव्हा 27 धावांची गरज असताना निलेश यांनी 4 षटकार ठोकले होते. तोच निलेश आता मात्र यावेळेला आता मात्र मागे सरसत जागा बनवली आहे, पॉईंट रिजनमध्ये खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि एकेरी धावेने आता मात्र धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ते 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन अ बोर्ड. 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कुणाल आले स्ट्राईक एंडला. 7 चेंडू वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळत आहेत कुणाल आपल्या संघासाठी. रोहन यांचा पुढचा बॉल. यावेळेला आता मात्र चांगला बॉल आता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, हलक्या हाताने पुश केलाय, परंतु स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केलाय. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलने आपण जर पाहिलं तर 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली 23. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहन सामना करतील कुणाल यांचा. हो यावेळेला आता मात्र सफल झाले होते, पायावरती आतळला चेंडू. त्यांचा यष्टीरक्षक देखील पहा काही चतुर आहे. आतिश त्या ठिकाणी केदारी त्या ठिकाणी यष्टीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. अगदी पहिल्या षटकापासून कुणाल तशाच प्रकारचे फटके खेळायचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु बॅटवरती चांगल्या प्रकारे चेंडू येत नाहीये. चांगली गोलंदाजी करतायत रोहन, कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल आता मात्र फुल टॉस होता, परंतु वेगवान चेंडू आणि या फुल टॉस ज्यूसी मिस केलाय. कुणाल देखील डोक्याला हात लावतात की या चेंडूवरती चौकार आला असता, परंतु शेवटचे लगातारचे 3 निर्धाव चेंडू हाताळत हे षटक संपतंय. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 3 षटका अखेरीस 23 धावा झाल्यात.
आणि आपण आता या ठिकाणी छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल, विचार विनिमय करण्याची संधी दोन्ही संघांना मिळेल आणि पाहूया येणाऱ्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते जयेश 11 आर्यन या संघाची. फाईट फॉर अवर राईट्स ही संस्था, या संस्थेमार्फत आपण पाहिलं तर ही खार क्रिकेट लीग ही स्पर्धा आज या खार जिमखाना क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. आजच्या स्पर्धेचं दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा हा अंतिम दिवस आपल्या भेटीस आम्ही घेऊन आलो आहोत. एक दर्जेदार असं आयोजन आपण जर पाहिलं तर वर्ल्ड पीस अर्मनी याचे प्रेसिडेंट सन्मान्य श्री दिनेशजी नाटेकर यांच्या आयोजनामार्फत ही स्पर्धा आपण रंगली जाते. फाईट फॉर अवर राईट्स. येस, नक्कीच फाईट फॉर अवर राईट्स याचे प्रेसिडेंट दिनेशजी नाटेकर आहेत. तसेच या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आपण जर पाहिलं तर खूप मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं वर्ल्ड पीस आर्मीचे चेअरमन सन्मान्य श्री डॉक्टर शकीलजी सैफी साहेब यांचं देखील खूप सारं मोलाचं सहकार्य आहे, खूप सारा पाठिंबा या ठिकाणी दिला जातोय. तसेच या खार जिमखान्याचे मुख्य सचिनजी मोदी साहेब त्यांनी एक ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे. त्यांचा सपोर्ट स्टाफ त्यांनी जे मोलाचं सहकार्य केलं आहे त्यांचं देखील खूप सारा आभार असेल. या स्पर्धेमध्ये ज्यांनी कोणी मोलाचं सहकार्य केलं आहे ना त्यांच्या सर्वांचंच खूप सारा आभार असेल. आयोजन कमिटीतर्फे आपण असंच सहकार्य करा अनेक वर्ष, हेच आपल्याकडून अपेक्षा करतो. तसेच या स्पर्धेमध्ये जे मॅच ऑफिशियल्स लाभले त्यांचं देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील खूप सारा आभार. आणि ही स्पर्धा ज्या प्रेक्षकांना घर बसल्या लाईव्ह आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीमार्फत आपण ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. 5 हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासह वेगवेगळ्या अँगलने आपण ही स्पर्धा लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला कॅमेरा वर्क देखील प्रत्येक कॅमेरामॅनच्या मार्फत पाहायला मिळते आणि ती मेहनत दरवर्षी आपण पाहतो. विपुलजी पंढरीकर अँड टीम, या संपूर्ण टीमचं हे टीमवर्क आहे, यांचं देखील खूप सारं आभार आहे. खूप सारी मेहनत त्यांच्या देखील मार्फत आपल्याला पाहायला मिळते. हे सात मात्र गोलंदाजी मार्कवरती साहिल शेख आलेत आणि पहिल्या सामन्यामध्ये हुसेन सारख्या फलंदाजाने 9वा मारला होता, परंतु आता मात्र ते सगळं विसरून आपल्या धाटणीतले सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळावे लागतील. आतापर्यंत आपण जो सराव केलाय तो सराव या ठिकाणी आठवावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती साहिल, स्ट्राईक एंडला निलेश. हो, यावेळेला आता मात्र बैठक सजवायचा प्रयत्न होता, परंतु वा काय चांगला चेंडू हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर थेट जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू पहिला हाताळलाय, परंतु अजूनही 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. कौतुक करावं लागेल, कमबॅक केलंय गोलंदाजाने. मगाशी झेल सुटला होता, परंतु आता गोलंदाजी करायची आहे. मागचं सगळं विसरून आता मात्र कमबॅक करायचंय. आपल्या संघासाठी चांगला खेळ करायचा आहे. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची कडा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पॉइंटच्या मध्ये धावतोय, चेंडू फील्ड करेल, तत्वर एकच धाव मिळते आणि एकेरी धावेने आता मात्र पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंडला डावपुरा फलंदाज कुणाल आलेत. कुणाल लाईन जर आपण पाहिलं तर 10 चेंडूवरती 10 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि त्यांना चांगली साथ देत आहेत. ते 6 चेंडू 7 धावसंख्येवरती निलेश, परंतु अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. वंचित ठेवलंय गोलंदाजांनी, साईस मॅसेस या गोलंदाजांनी. कौतुक त्यांचं देखील करावं लागेल. चांगली फायटिंग मॅच, चांगली सामना या ठिकाणी मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतो या खार क्रिकेट लीग सीझन 2 मध्ये. पुढचा बॉल आता मात्र आडव्या बॅटने फटका हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, प्रयत्न सुरू, परंतु काय घडलंय शेवटच्या क्षणी हा झेल सुटलाय. आणखीन एक झेल सुटलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, परंतु या ठिकाणी लगातार कॅचेस मिस होत आहेत. पहा, मगाशी आपण जर पाहिलं तर रोहनच्या गोलंदाजीवरती साहिल यांनी झेल सोडला होता, परंतु आता मात्र साहिल गोलंदाजी मार्कवरती आले आणि अल्ताफ शेख यांनी झेल सोडलाय. झेल कितपत महत्वपूर्ण आहे हे येणारा काळच सांगेल, परंतु जीवनदान मिळतंय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. आता मात्र बॅटची कडा, परंतु आता क्षेत्ररक्षक फक्त बनत राहील प्रेक्षक आणि हा चेंडू डायरेक्ट गेलाय सीमारेषे पार. आलाय निलेशच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. काय फटका खेळलाय, देखना लाजवाब फटका पाहायला मिळाला पॉइंट रिजन मध्ये.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला होता. मगाशी क्षेत्ररक्षक डीपमध्ये होता परंतु त्याला आतमध्ये 38 आणलं आणि तेच फलंदाजाने हेरलं आणि त्याच दिशेने तो फटका खेळलाय. ती संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि आता मात्र त्या गॅपमध्ये तो चेंडू थेट धाडलाय 6 धावांसाठी. 6 धावेने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 31 आकड्यावरती. 31 रन्स ऑन अ बोर्ड. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला आता मात्र पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये पुन्हा एकदा कॉपी बुक फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला आणि वन बाउन्स चेंडू गेलाय सीमारेषे पार. आलाय आणखीन एक निलेशच्या बॅटमधून धमाकेदार चौकार. फटका खेळलाय पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये आणखीन एक आता चौकार येताना पाहायला मिळतोय. या आधीच्या चेंडूवरती षटकार आला होता परंतु नंतर या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ. धावा झाल्यात 35. 3.5 चेंडूचा खेळ आता मात्र समाप्त झालाय. कानमंत्र देताना गोलंदाजाला कारण आता धावसंख्येचा हळूहळू वेग वाढायला सुरुवात झाली आहे. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू वैयक्तिक 17 धावसंख्येवरती निलेश देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील आता सूर गवसलाय. हात मोकळे करतायत निलेश देखील. परंतु शेवटचा बॉल साहिल यांना देखील कमबॅक करावा लागेल. महत्त्वपूर्ण सामना आहे. ही शेवटची संधी आहे या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शेवटचा बॉल. हो यावेळेला आता मात्र सोडून दिलाय परंतु हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता. वाईड लाईनच्या आतमध्ये हा चेंडू हाताळला होता. पुलर रनचा चेंडू सोडून दिला होता परंतु हा डॉट बॉल. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 4 षटका अखेरीस टीम जयेश 11 आर्यन संघाची धावसंख्या झाली आहे ती 35. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये या डावामध्ये 2च एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात साई स्मॅश संघाने. आता जर आपण पाहिलं तर अवघ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या 35 आहे. कितपत धावांचा डोंगर उभारला जाईल टीम जयेश 11 आर्यन या संघाकडून याकडे देखील सर्वच प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. संध्याकाळचं हे सत्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे कोणी नवीन प्रेक्षक जोडले गेलेत त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. प्रोलिंग स्पोर्ट्स मार्फत आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या लाईव्ह द्वारे या ठिकाणी आपण पाहिली जाते. चांगलं दर्जाचं प्रक्षेपण पाहायला मिळते. स्थानिक खेळाडूंना हे चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय. जिमी नाटेकर दिनेश नाटेकर यांनी फाईट फॉर युअर राईट्स फाईट करावी लागेल आपल्या संघासाठी. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आतिश आलेत. टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक नामवंत खेळाडू ज्याने अनेक व्यावसायिक गटामध्ये अनेक संघांमध्ये आपलं नेतृत्व केलंय तोच अष्टपैलू खेळाडू आणि या संघातील साई स्मॅशर्सचे कॅप्टन स्वतः गोलंदाजी मार्कवरती आलेत आतिश केदारी. स्ट्राईक एंडला कुणाल आहेत. धावसंख्या झाली ती 35. शेवटचे 12 चेंडू गोलंदाजी मार्कवरती आतिशयांना आपण पाहतोय. पहिला बॉल. यावेळेला आता मात्र अलॉंग दी कार्पेट खेळला. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड करेल त्यावर एकच धाव मिळते. या एकेरीने धाव आता मात्र धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन अ बोर्ड. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निलेश येताना पाहायला मिळतोय. यांच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले. तोच निलेश आता मात्र फलंदाजी मार्कवरती. हो या वेळेला फुल टॉस होता. बैठक सजवली आहे. घुटना टेक और तमाशा देख. हा देखील चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर. आलाय निलेशच्या बॅटमधून धमाकेदार रुबाबदार शानदार षटकार. या सिक्सरच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन बोर्ड. अर्धशतकाच्या वाटचालीकडे जाताना पाहायला मिळतोय जयेश 11 आर्यन संघ. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा लपेटलाय आडव्या बॅटने. हा देखील चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. तसेच या स्पर्धेला मुलाचं सहकार्य केल्याबद्दल राम यादव जी आहेत. तसेच जितेंद्र भाऊ तसेच राम यादव तसेच यांनी जे मुलाचे सहकार्य केले त्यांचं देखील खूप सारे आभार असेल. आणि आणखीन एक
यस जितेंद्रजी राऊत साहेब तसेच राम यादव साहेब यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचं देखील खूप सारं आभार असेल. आयोजन कमिटीतर्फे नेहमीच या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य त्यांचं देखील लाभतं. आपलं देखील खूप सारी मेहनत आपली देखील आहे. आपलं देखील खूप सारा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच आता मात्र या चेंडूवरती आणखीन एक षटकार आलाय पहा. मोठ्या खेळावरती आहे आक्रमण केलंय निलेश यांनी. आणखीन एक हॅट्रिक आले म्हणजेच काय षटकाराची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाते. 4 चेंडूंमध्ये आता मात्र 19 धावा खर्च केल्यात आतिश यांनी. आतिशांच्या वरती आक्रमण केलं जाते. मगाशीच आमच्या गृहलेखा ग्रिहान यांनी कळवलं होतं जेव्हा 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असताना लगातारच्या 4 चेंडूंवरती षटकार खेळले होते निलेशांनी. तोच निलेश आपल्या संघासाठी तारणहार म्हणून धावून आलाय आणि आपल्या संघासाठी प्रभावी फलंदाजी करतोय. धावसंख्येचा वेग वाढलाय. धावा झाल्या त्या 54 54. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलाय आणि येस पंच या ठिकाणी आमच्याकडे वळवत आहेत. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते ती अवांतर आणि अवांतर धावेने धावफलक आता मात्र पुढे जाते. धावसंख्या झाली 55 55 रन्स ऑन बोर्ड. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल यावेळेला आता मात्र बॅटची कडा कव्हर डिव्हिजन मध्ये खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. साहिल त्या ठिकाणी होता. एकच साव त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला निलेशांना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला डावपुरा फलंदाज कुणाल आलेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावसंख्या झाली 56. अर्धशतक पार झालंय. जयेश 11 आर्यन हा संघ. शेवटचा चेंडू अतिशयांचा सामना करतील कुणाल. यावेळेला उडवलाय फटका हवेत आहे. फटका फसलाय. प्रयत्न सुरू आहेत आणि आता मात्र माघारी परतावं लागतंय कुणाल यांना. झेलबादच्या स्वरूपात खेळी संपुष्टात आली आहे. शेवटच्या चेंडूवरती आतिशांनी कमबॅक केलंय आणि एक विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळालंय. खेळाडू बाद. चांगला चेंडू चांगला बॉल आता मात्र शेवटचा हाताळलाय. देर आहे दुरुस्त आहे. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 20 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळाले. आणि आपण जर पाहिलं तर या षटका अखेरीस धावा झाल्या त्या 56. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे. भैरवीचं षटक आहे आणि शेवटचे 6 चेंडू कोण हाताळणार. धावसंख्या 56 झाली आहे. 56 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि फलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर बॅटर रोशन आलेत. रोशन यांना आपण पाहतोय खेळपट्टीवरती. निलेश यांना साथ देण्यासाठी शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातील शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली 56 56. आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण प्राचारित करताना पाहायला मिळतोय टीम साईज माझ्या संघाकडून गौरव अजगोलकर आलेत. गोलंदाजी मार्कवरती कर्णधाराने गौरव यांच्यावरती काही जबाबदारी सोपावली. कारण या आधीचं षटक जर आपण पाहिलं तर आतिशांनी हाताळलं होतं. 20 धावा खर्च केला होता. कुठेतरी महागडं षटक त्या ठिकाणी म्हणता येईल. परंतु आता मात्र कमबॅक करावा लागेल कारण धावांचा वेग आता वाढलाय. धावा झाल्या 56 आणि निलेशच्या बॅटमधून धावा येत आहेत. निलेश यांना जर आपण पाहिलं तर 13 चेंडूंमध्ये वैयक्तिक 36 धावसंख्येवरती खेळतोय. येस आणि आता जर आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोअर आपण जर पाहिलं तर 67. अशाच जर धावसंख्येवरती जर आपण हा खेळ पाहत राहिलो तर या 6 षटकांनंतर 67 धावा बनू शकतात. परंतु काय घडणार. येणारा 6 चेंडू गौरव यांची जबाबदारी. गौरव यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पाहूया कशा प्रकारे हाताळतायत. पहिला बॉल यावेळेला पॉइंट रिजन मध्ये खेळलाय. हा देखील चेंडू चाललाय सीमा रेषा पार आर पार. षटकार आई फटका खेळलाय. देखना लाजवाब फटका होता. कवच रिचर मध्ये खेळला फटका 6 धावांकरिता. निलेशची बॅट आता मात्र तळपताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर 14 चेंडू आणि वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतोय निलेश. आता मात्र अर्धशतकासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 5 चेंडूचं काही शिल्लक आहे. गौरव यांच्यावरती आक्रमण केलंय. धावसंख्या झाली आहे 62. दोन्ही संघ एक सामना हारले. दोन्ही संघांना संधी आहे या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि तोच संघर्ष तोच प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आता मात्र मैदानामध्ये या ठिकाणी दोन्ही संघांकडून चालू आहे. परंतु शेवटचे 5 चेंडू गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. डावखुरा गोलंदाज यावेळेला फुल टॉस होता. आता मात्र आणखीन एक लाजवाब दिमागदार शानदार रुबाबदार आलाय षटकार.
काही फटका खेळलाय कवच रिजन मध्ये, आणखीन एक लाजवाब देखणा फटका पाहायला मिळाला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता अगदी बैठक फटका कवच रिजन मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आता मात्र निलेश जर आपण पाहिलं तर 15 चेंडूमध्ये 48 धावांवरती पोहोचलेत. आता मात्र 2 धावांची संख्येची गरज आहे अर्धशतक ठोकण्यासाठी. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 3 फलंदाजांनी अर्धशतक ठोकलंय. चौथा फलंदाज आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळेल का, काय घडेल हे देखील सर्वांच्याच नजर लागेल. कारण मगाशी आपण पाहिलं तर 48 धावांवरती एक फलंदाज बाद झाला होता, परंतु आता मात्र निलेश रंगात आलाय. शेवटचे 4 बॉल, पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक आणि हा देखील चेंडू चाललाय सीमारेषे पार आणि अर्धशतकी खेळी केली आहे निलेशांनी. मित्रांनो फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वैयक्तिक 16 चेंडूमध्ये 54 धावांची वादळी खेळी केली आहे. बॅट दाखव मित्रा, काय फलंदाजी केली आहे. अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकले. डगआउट खुश, प्रेक्षक खुश आणि आई स्पर्धा देखील खुश आहे. कारण अशाच प्रकारची फलंदाजी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये करायला पाहिजे आणि तीच फलंदाजी या फलंदाजाने केली आहे. यस नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण तिसरी 50 येताना पाहायला मिळते जी निलेशच्या बॅटमधून आली आहे. काय फलंदाजी केली, अगदी मैदानाच्या चौफेर फलंदाजी पाहायला मिळाली. वा, या फटका खेळल्यानंतर काय पोच दिले, अगदी शेवटपर्यंत चेंडूला पाहत राहिले आणि आपलं अर्धशतक एक एन्जॉय करत राहिले. परंतु आता मात्र शेवटचे 3 चेंडू, धावसंख्या झाली 74. दबाव निर्माण केलाय गौरव यांच्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करण्यात आलाय. दोन्ही क्षेत्ररक्षक जवळ उभे केलेत बॅटर्सच्या, परंतु प्रतिस्पर्धी संघाची फायरवॉल तोडून या जयश्रीलन आर्यन संघाच्या खेळाडूने धावा जमवल्यात. त्याला थांबवणं आता अशक्य आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील, कमबॅक करावा लागेल. पुढचा बॉल यावेळेला सफल झाले. ओ हो 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 हो, हा देखील चेंडू लांब 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 लांबच लांबवर मारलाय. आणखीन एक धमाकेदार षटकार निलेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पहा काय फटका होता ऍक्शन रिप्ले मध्ये. सफल झाले, घुटना टेकला, मागचा पाय वाकवल्यानंतर धडपडले, पडले, परंतु हा चेंडू सीमारेषे बाहेर धाडलाय 6 धावांकरिता. नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती टेनिस क्रिकेट विश्वातील आपण जर देव मानतो जो कृष्णा लक्ष्मण सातपुते, त्यांच्या स्टाईल मधले हा फटका खेळताना पाहायला मिळालाय. काय फटका खेळलाय, हा देखील फटका षटकारासाठी पाहायला मिळाला. 80 धावा दाखलकरती पाहायला मिळत आहेत. 80 रन्स ऑन अ बोर्ड. आता मात्र आपण जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. 4 बॉल 4 मारले. लगातारच्या 4 चेंडूवरती 4 षटकार आलेत. 6 चेंडूवरती 6 षटकार येतील का, याकडे देखील सर्वांच्याच नजरा लागलेत. नक्कीच मगाशी आपण पाहिलं प्रोजेक्टेड स्कोर 67 दाखवत होता, परंतु आता मात्र प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला सांगतायत 85 होऊ शकतो, परंतु कमबॅक करावं लागेल. 4 चेंडूवर 4 आलेत. पुढचा बॉल यावेळेला सोडून दिलाय. यस, पंच या ठिकाणी दंडित काढतायत. व्हाईट बॉल, अवांतर चेंडू, दडपण निर्माण केलं गोलंदाजावरती. फलंदाज निलेश यांनी. डगआउट खुश आहे, टाळ्या वाजतायत, कारण तशाच प्रकारची निलेश फलंदाजी करतोय. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 17 चेंडू 60 धावसंख्येवरती खेळतोय. लगातार 4 चेंडूवरती षटकार आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गौरव. यावेळेला आणखी एक फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो देखील पाहत राहील. हा देखील चेंडू गेलाय सीमारेषे पार, आलाय निलेशच्या बॅटमधून. धमाकेदार षटकार. आई फटका खेळलाय. धावसंख्या झाली 87. 87 धावा दाखलकरती पाहायला मिळतात. 5 षटकार आलेत. अजून एक जर षटकार आला तर अविनाश जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक लागू झालंय निलेश यांच्यासाठी. या स्पर्धेमध्ये 6 षटकार लगातार अजून पाहिले नाहीयेत, परंतु आता हे चित्र पाहायला मिळेल का. 5 षटकार ठोकले, शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा षटकार आला तर अविनाश जाधव यांच्याकडून रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. शेवटचा बॉल या षटकातील या डावातील शिल्लक आहे. काय फलंदाजी करतोय निलेश. अगदी या मैदानावरती हे वादळ घोंगावतंय, त्याला शांत करणं शक्य आहे, परंतु शेवटचा बॉल. ओहो, शेवटच्या बॉलवरती, परंतु हा चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय होत गेलाय. 1 बाउन्स सीमारेषे पार, आलाय निलेशच्या बॅटमधून. शेवटच्या चेंडूवरती चौकार. परंतु मित्रांनो हा चेंडू फुल टॉस होता, परंतु चौकारामध्ये याचं रूपांतर झालंय. पण फलंदाजी आवडली असेल निलेशांची तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
आपण जर पाहिलं तर निलेश यांनी वैयक्तिक 19 चेंडूंमध्ये 70 धावांची वादळी खेळी केली आहे. मित्रांनो, फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय फलंदाजी केली आहे. जिथे संघ अडचणीत होता तेव्हा आपल्या संघासाठी तो जिथे संघ अडचणीत होता तेव्हा आपल्या संघासाठी तो धावून आला आणि आपल्या संघासाठी त्याने धावा बनवल्या. एकतर आपण जर पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर कुठेतरी 67 दाखवत होता, परंतु आता मात्र या धावसंख्याने 90 गाठली आहे आणि आता जर विजयासाठी गरज आहे टीमला 92 धावांची. वा, कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. काय फलंदाजी केली आहे. आपल्या संघाला तारणहार करणारी फलंदाजी पाहायला मिळते निलेश यांची. वेल प्लेड निलेश. परंतु पहिला डाव अगदी रंगतदार ठरला. शेवटच्या षटकामध्ये लगातारच्या 5 चेंडूवरती 5 षटकार देखील पाहायला मिळाले. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर टीम जयेश 11 आर्यन संघाने धावा केल्यात 91 आणि विजयासाठी 92 धावांची गरज आहे टीम साई स्मॅशेस या संघाला. पहिल्या डावाला मजा आली आहे, दुसऱ्या डावाला देखील तितकीच मजा येईल. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. KCL खार क्रिकेट लीग सीझन 2. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तुम्ही आवाज ऐकाल, शिवडीचा एक गोड आवाज. आमचे साथी समालोचक मित्र रोशन पातडे यांना धन्यवाद. नक्कीच 5 षटकार ठोकलेत, त्यामुळे अविनाश जाधव यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक देखील लागू झालंय. या सामन्यानंतर आपण निलेश हे पारितोषिक देखील स्वीकारायचे. धन्यवाद. चला, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मायक्रोफोनचा ताबा घेण्यासाठी विनंती करतो रोशनजी पातडे. लगेचच मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद अभिनय. 92 धावांचं टार्गेट आता या मॅच दरम्यान आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. आज एका बाजूला आपण जर पाहिलं तर जयेश आर्यन 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र चालू झालेला हा सामना. जयेश आर्यन 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी पहिल्या मॅच मध्ये जो पराभूत ठरलेला संघ होता त्यांच्यामध्ये मात्र ही एक बिग फाईट आपण पाहतोय. दोन्ही संघांवरती मात्र डू ऑर डाय सिच्युएशनची परिस्थिती असणार आहे. करो व मरोच्या परिस्थितीमध्ये मात्र हा सामना त्यांना खेळावा लागणार आहे, कारण जो जिंकणार त्यांना एक संधी नक्कीच मिळणार आहे, पण जो पराभूत ठरणार आहे तो संघ या स्पर्धेतून मात्र बाहेर जाणार आहे. याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. ऑलरेडी आपण जर पाहिलं तर या अगोदर बालाजी स्पोर्ट्सच्या विरोधात खेळत असताना ऑल मॉन्स्टर या संघानं सेमीफायनल गाठली आहे. कालच्या दिवसातून USV वॉरियर्स अर्थात प्राध्यापक साजन पाटील साहेबांचा संघ आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कांधारी किंग्स हा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. आणि आजच्या दिवसातून ऑल मॉन्स्टर असे 3 संघ आतापर्यंत आपण क्वालिफाय झालेले पाहतोय सेमीफायनलमध्ये. साई स्मॅशर्स. चला लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्या. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. आतिश केदारी आणि रोहन नाईक सलामीच्या फलंदाजीसाठी मात्र मैदानावरती. मॅच बॉल द्यायचा आहे.
पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण बघत आहात फाईट फॉर युअर राईट्स आयोजित कार क्रिकेट लीग 2026चं हे दुसरं पर्व. आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेतला. बघूया आता या दोन संघांमध्ये कोणता संघ विजयी ठरतोय आणि कोणत्या संघाने मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान 94 धावांचं टार्गेट 92 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलं गेलंय. सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. आतिश केदारे आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर रोहन नाईक असे सलामीवीर बॅटर, आरंभी आणि प्रारंभी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 92 धावा, 36 चेंडूंचा खेळ. स्कोरर रेहान. मॅचचा पहिला बॉल मलिंगा स्टाईल आणि यावेळेला पहिलाच बॉल स्लाइसिंग कट पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला एक लाजवाब स्ट्रोक रोहन नाईकच्या बॅटमधून. खणखणीत चौकार. रेहान शेख, स्कोरर रेहान, आप जहां भी है प्लीज जल्द से जल्द आइए. पहिला चेंडू 4 धावा. अगदी मलिंगा स्टाईल बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळ्या धाटणीची शैली आहे या गोलंदाजाची. समोर मात्र रोहन नाईक. यावेळेला ऑन साइडला पुल केलाय, बॉलला गुल केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार. खूप चांगली बॅटिंग स्टाईल सुद्धा पाहायला मिळते रोहन नाईक कडून. एक स्टायलिश बॅटर आहे आणि स्टायलिश फटके आपण जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून वारंवार खेळले जाताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. पहिल्या मॅच दरम्यान सुद्धा आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली, पण कुठे ना कुठे कमी पडला संघ आणि त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. आज मात्र ही मॅच जिंकणं दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचं राहील. वेगळी बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय ती दिनेशच्या माध्यमातून. चांगली सुरुवात इकडे मात्र केली जाते रोहन नाईकच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आलेत. एक बॉल चौकार, एक बॉल षटकार. यावेळेला मात्र लाईन मिस केली आहे. डाऊन द लेग साइड बॉल चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे अतिरिक्त धाव घेतली जाते का पाहूया. धावून मात्र धावा नाही घेतल्या जाऊ शकत कारण विकेट किपर मात्र बॉलवरती पोहोचलाय. एकंदरीत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या वेळेला मात्र चांगली पिचिंग, चांगली लाईन, चांगला लेंथ वरती टाकला गेलेला बॉल पाहायला मिळतोय. कट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. थोडासा लेझी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे लेट कटचा प्रयत्न होता आणि तो मात्र अयशस्वी राहतोय. त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ पूर्ण होतोय ज्यामध्ये 11 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये जमवलेल्या आपण पाहतोय त्या रोहन नाईक यांनी. रोहन नाईकच्या जोडीला मात्र आतिश केदारे. 2 मोठी नावं आहेत या खार परिसरातील. चांगला खेळ पाहिलाय रोहन नाईक यांचा सुद्धा. आतिश केदारे सुद्धा एक उच्च लेवलचं क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. दरम्यान यावेळेला मात्र मलिंगा स्टाईल बॉलिंग करत असताना यॉर्करचा प्रयत्न आपल्याला होताना बघायला मिळतोय. चांगला थ्रोही बघायला मिळतील. ओव्हर थ्रो होईल पण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाही होत आहे. दुसऱ्या धावेनंतर मात्र मला वाटतं जर स्ट्राईक रोटेट झाली असती तर रोहनला पुन्हा एकदा संधी मिळाली असती, परंतु आतिश मात्र एकाच धावेवर समाधानी राहिला. स्ट्राईक जाते ती आतिश केदारे यांच्या हातामध्ये. 4 बॉलचा खेळ पूर्ण, 12 धावा स्कोर कार्डवरती, 92 धावांचा पाठलाग. अजूनही 80 धावांची गरज आहे. मोठ्या धावांचा पाठलाग आहे. मगाशी 92 पाहिले. सध्या आपण जर पाहिलं तर या 92 धावांच्या पाठलागाला सुरुवात झालेली असताना मात्र त्यावेळेला 94 धावा डिफेंड केल्या गेल्या. आज 92 धावा आहेत समोर. आपण जर पाहिलं तर आतिश केदारे आणि रोहन नाईक सारखे फलंदाज आणि बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो दिनेश. फुल टॉस मिळाला परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर होता. यावेळेला मात्र फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला जातोय मैदानामध्ये. पायाने बॉलला अडवलंय पण इथे बोर्ड लावलाय की फुटबॉल प्लेइंग इज नॉट अलाउड. काल मनीष कोटियन यांनी सुद्धा मात्र त्या ठिकाणी बॉलला पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता पण तो बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. पण आज मात्र आपण जर पाहिलं तर या वेळेला फिल्डरच्या भूमिकेत तिकडे आपण जर पाहिलं तर कुणाल होते आणि कुणालने मात्र खूप चांगला प्रयत्न तिकडे बॉलने पायाने अडवण्याचा तिकडे केलाय बॉलला. चौकार अगदी आपल्या टीमसाठी त्याने एकंदरीत वाचवलाय. या वेळेला टप्पा पडल्यानंतर एक सबमरीन डिलिव्हरी, बॉल खाली राहतोय, सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या दिशेला
आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. 30 बॉलचा खेळ बाकी आहे. 79 धावांची गरज आहे. 79 इन रिमेनिंग 30 बॉल्स. 30 चेंडू आणि 79 धावा. 5 षटकांदरम्यान मात्र आता या 79 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 15.80चा रिक्वायर्ड रन रेट. सध्या मैदानाच्या आतमध्ये आतिश केदारे आणि आतिश केदारेच्या जोडीला रोहन नाईक, दोन जबाबदारीपूर्ण बॅटिंग करणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आज दाखल झालेत. ओपनिंग पेअरमध्ये सलामीच्या जोडीमध्ये एक चांगली बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळाली ती दिनेशच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हर दरम्यान टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशी गोलंदाजी फार क्वचित पाहायला मिळते आणि तशी काहीशी गोलंदाजी मात्र नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी ही गोलंदाजी राहिली ती दिनेश यांची. 13 धावा जरूर खर्च केलेत, पण बॉलिंग ॲक्शन जी आहे ती ॲक्शन मात्र पाहण्याजोगी होती. आज आपण जर पाहिलं तर मेगा स्क्रीनवरती या टीममध्ये आपण जर पाहिलं तर वरिष्ठ खेळाडूसुद्धा आहेत. नक्कीच मला वाटतं मेगा स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जाईल. आणि होय, आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्सने सुद्धा त्यांना आज मेगा स्क्रीनवरती दाखवलं आहे. जवळपास 60 वर्षाच्या वरील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी वरिष्ठ खेळाडू आहेत. आनंद लोंढे. मेगा स्क्रीनवरती मात्र आनंद लोंढे आपण दिसत आहेत. प्रेक्षकांना मात्र हात उंचावून आपली ओळख पटवून देत आहेत. दरम्यान नवीन ओव्हरला सुरुवात करण्यासाठी मात्र बॉलिंगसाठी आलाय कुणाल कोंडाळकर. स्ट्राईकवरती मात्र आपण पाहतोय ते आतिश केदारेला. षटकार किंग. या वेळेला मात्र हलक्या हाताने हाताळलेला राऊंड विकेटचा मारा. वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न होता. चिप करायचा प्रयत्नामध्ये आतिशने मात्र बॉलला सोडून दिलंय. यष्टीरक्षकाच्या हातातून मात्र बॉल गेलाय तो पॉइंटच्या दिशेला. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात होती ओव्हर नंबर 2 ला. लक्ष आहे ते 92 धावांचं. 6 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर. एक पॉवर प्ले संपलाय, पण एक पॉवर प्ले अजूनही बाकी आहे. बघूया आता त्या पॉवर प्लेचा स्वीकार कोणत्या षटकात केला जातोय. राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बरोबर गाईडलाईन पकडून केली गेलेली गोलंदाजी पाहायला मिळते अचूक टप्प्यावरती. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. या वेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. बॉलच्या मेरिटवरती फटके खेळणं खूप महत्त्वाचं समजावं लागेल. ऑफसाईडच्या बाहेरच्या चेंडूला मात्र ऑन साईडला खेचायचा प्रयत्न तिकडे केला जातोय आतिशकडून. शॉट सिलेक्शन थोडंसं फसलेलं बघायला मिळतंय. 1 रन मात्र नक्कीच मिळेल. एकेरी धावीने स्ट्राईक रोटेट होते. रोहन नाईक येत आहेत स्ट्राईकवर. फिल्डरमध्ये मात्र बदल होतोय. त्या ठिकाणी स्वॅप केलं जातंय फिल्डरला. इकडचा तिकडे आणि तिकडचा इकडे केलाय. आनंद लोंढे एक वरिष्ठ खेळाडू आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरचं प्रेम मात्र नक्कीच वय वाढलंय, पण क्रिकेटवरचं प्रेम काही कमी झालेलं नाहीये. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगली फिरकी पाहायला मिळते. गोलंदाज आपल्याला जर पाहायचं झालं तर कुणाल कोंढाळकर त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती. 0-1-0 असं मात्र पहिल्या 3 बॉलचं विश्लेषण. एक चांगलं फिरकीचं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय ते कुणाल कोंढाळकरच्या माध्यमातून. आतिश 3 चेंडू 2 वरती. रोहन नाईक 6 बॉल 11 वरती बॅटिंग करतायत. या वेळेला लोअर फुल टॉस बॉल फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब स्ट्रोक येतोय. रोहन नाईक ब्रँडेड षटकार आणि टीमची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. अजून 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. राऊंड विकेटचा मारा. कुणाल कोंढाळकर पुन्हा एकदा मात्र लोअर फुल टॉस बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला मात्र फिल्डर आणि एकच धाव घेण्याची संधी या वेळेला मिळते आहे. बॅकअपसाठी फिल्डर आहेत. आशिष त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळत होते. थ्रो केला जातोय. बॅकअपला मात्र फिल्डर आलाय. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या सिंगल सोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 बॉल बाकी राहिला या ओव्हरमधला. ओव्हर झाली आहे. चला या सिंगल सोबत मात्र 2 ओव्हर नंतर एक एक्स्ट्रा आली आहे या इनिंगमध्ये.
21 धावा स्कोर कार्डवरती आहे. 10.5चा या ठिकाणी करंट रन रेट आपण बघतोय आणि पॉवर प्लेचा स्वीकार या ठिकाणी बॅटिंग टीमने केलाय. बॅटिंग पॉवर प्ले यावेळेला स्वीकारला जातोय आणि या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करण्यासाठी मात्र कृष्णा नायडूला पाचारण केलं जाईल. कालचा दिवस आपण जर पाहिलात तर प्रसाद परब सर या स्पर्धेच्या निमित्तानं ॲज अ समालोचक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित होते आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर अभिनय सुकाळे आपल्या मुंबई शहरातील भायखळा परिसरातील एक युवा समालोचक या स्पर्धेनिमित्तानं आज त्यांची वर्णी या स्पर्धेमध्ये लागते. खूप चांगली साथ आम्हाला मिळते समालोचन कक्षातून. गुणलेखक म्हणून रेहान शेख, अवघ्या 14 वर्षाचे हे गुणलेखक. प्रोलिंग स्पोर्टची संपूर्ण टीम, आमचे सर्व पंच, सर्वांनाच खूप चांगलं काम केलंय आणि या कामगिरीबद्दल सर्वांचंच आम्ही धन्यवाद देतोय. आयोजकांच्या वतीने मात्र आभार व्यक्त करतोय आणि आयोजकांनी सुद्धा आम्हाला ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचे सुद्धा आभारी असणार आहे. विशेष आभार असतील ते दिनेशजी नाटेकर, सादिकजी राजापूरकर, त्याचबरोबर आपले हुसेनबाई असतील. संकल्प त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली या स्पर्धेला आयोजित करत असताना आणि संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम मधले आमचे सर्व मेंबर्स, आमचे सर्व सहकारी, आमचे सर्व सभासद. फाईट फॉर युअर राईट्स या संस्थेच्या आयोजनाखाली मात्र या स्पर्धेचा आज दुसरा दिवस पार पडतोय. दरम्यान पहिल्या 2 ओव्हर दरम्यान 10.5ची सरासरी 21 धावा बिनगडी बाद आणि तिसऱ्या षटकासाठी मात्र बॉलिंग मार्कवरती कृष्णा नायडू. आपण दिनेशची एक वेगळी ॲक्शन पाहिली, अगदी लसित मलिंगा स्टाईल ॲक्शनने बॉलिंग करताना आपण त्यांना पाहिलं. आज कृष्णा नायडूचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर घुटनाटेक सिक्सर पाहायला मिळतोय रोहन नाईकच्या बॅटमधून. थँक्यू डीजे, थँक्यू. हा चेक टेस्ट चालू आहे. टेस्टिंग नंतर मग प्रॉपर गाणी वाजतील. दरम्यान पहिल्याच बॉलवर कृष्णाच्या षटकार ठोकला जातोय. दरम्यान हा बॉल मात्र पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 या वेळेला लागू केला जातोय आणि धावफलकाच्या आकड्यात मात्र बदल होईल या नो बॉलमुळे. धावसंख्या पुढे सरकते 28 या धावसंख्येवरती. आतिश 3 चेंडू 2 वर आणि रोहन नाईक 11 बॉल 24 वरती बॅटिंग करतायत. पहिल्या मॅच दरम्यान सुद्धा रोहन नाईकने चांगली बॅटिंग केली पण काही कारणास्तव त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु या मॅच मध्ये जिंकणं खूप महत्त्वाचं राहील. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. लुझर वर्सेस लुझर, पराभूत संघ विरुद्ध पराभूत संघ असा हा सामना मैदानामध्ये रंगतोय. या बॉलला सुद्धा काय फटका केलाय. व्हॉट अन एक्झिक्युशन. आणखीन एक दमदार षटकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये रोहन नाईकच्या माध्यमातून. षटकारांची आतिषबाजी करतोय मैदानाच्या आत, पण आतिश नॉन स्ट्राईकला आहे आणि आतिषबाजी रोहन करतोय. अपेक्षा होत्या आतिश कडून पण बॅटिंग करतोय रोहन. षटकार किंग म्हटलं जातं आतिशला पण आज षटकार ठोकतोय तो रोहन. म्हणजे इथे असं झालंय की अभ्यास केला इतिहासाचा, पेपर आला भूगोलाचा. आणि आपण नेहमी म्हणतो की इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर आणि आज या खारच्या जिमखान्याच्या मैदानावरती जमा झालेत क्रिकेटचे लवर. आलेल्या सर्व क्रिकेट लव्हरचं हार्दिक स्वागत. चांगली बॉलिंग पाहायला मिळते, चांगली बॅटिंग पाहायला मिळते. काही वेळेला चांगल्या फिल्डिंगचंही प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आपण पाहिलं. काही कॅचेस ड्रॉप झाल्या मगाच्या मॅचमध्ये, जसं आपण बघितलं की कॅचेस किती महत्त्वाचे आहेत क्रिकेटमध्ये, फिल्डिंग किती महत्त्वाची आहे ते सुद्धा आपल्याला कळालंच असेल. कारण ज्या कॅचेस ड्रॉप झाल्या त्यानंतर मात्र ऑल मॉन्स्टर संघानं जिंकलेला सामना आणि त्यासुद्धा हुसेनभाई सारख्या फलंदाजाच्या कॅचेस ड्रॉप झाल्या. दरम्यान इथे मात्र आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय तो रोहन नाईकच्या बॅटमधून. महागडी ओव्हर येताना दिसते. 2 षटकार आतापर्यंत, 1 नो बॉल आणि 1 चौकार. एकंदरीत 4 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत या षटकातले आणि 4 बॉलमध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर धावा मात्र खर्च केल्यात त्या 17. एक मोठी ओव्हर जी गरजेची होती ते मात्र फलंदाजीकडून तर ती मात्र येताना दिसते. रोहन नाईक वैयक्तिक 14 बॉल 34 वरती बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 38 धावांवर जाऊन पोहोचली आहे.
पाठलाग करते टीम 92 धावांचा. 20 बॉलमध्ये अजून 54 धावांची आवश्यकता. या वेळेला मात्र शॉर्ट सिलेक्शन चुकलेलं दिसतंय. पुन्हा एकदा मात्र मगाशी आतिशने ज्या पद्धतीने फटका खेळायचा प्रयत्न केला, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल त्याला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. आता मात्र रोहन नाईक स्ट्राईक वरती होते. संध्याकाळचं सत्र आहे. यानंतर सेमीफायनलचे मॅचेस आणि या बॉलवरती सुद्धा फुल टॉस होता. फुल टोल वसूल केलाय रोहन नाईकने. बॉलला पाठवले स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. 23 धावांचं महागडं असं षटक या वेळेला कृष्णा नायडू यांचं. आणि संघाची धावसंख्या मात्र 44 वर जाऊन पोहोचेल. कोणतीही विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये साई स्मॅशरने. नावाप्रमाणेच आज समोरच्या गोलंदाजांना स्मॅश करण्याचा प्रयत्न होतोय. 18 बॉलचा खेळ बाकी, 48 धावांची गरज आहे. 16 धावा प्रति षटकाच्या सरासरी इथून पुढे बॅटिंग करावी लागणार. तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक या वेळेला घेणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ संपला, एक छोटासा ड्रिंक टाइम. मॅच चालू राहील. थोड्या वेळात पाणी येईल, त्यावेळेला आपण ड्रिंक ब्रेक घेऊ. आमचे कार्यकर्ते सुद्धा तत्पर आहेत. समोर बसलेले जे प्रेक्षक आहेत, जो पडदा त्यांनी खाली केलाय, जरा तो पडदा सोडायचा आपण. पाणी येईल रोहन थोड्या वेळाने. धावसंख्या आपण जर पाहिली तर 44 धावा. उर्वरित 3 ओव्हरमध्ये अजून 48 बनवायचे. 16 रन्स पर ओव्हर हा रिक्वायर्ड रन रेट आहे, हा आस्किंग रन रेट आहे या सामन्यामध्ये. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला मात्र बरीच गर्दी त्या ठिकाणी आपल्याला प्रेक्षकांची बघायला मिळते. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. फाईट फॉर युअर राईट्स आयोजित खार क्रिकेट लीग 2026 या स्पर्धेचं दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वाचा आज दुसरा म्हणजे अंतिम दिवस. आणि या अंतिम दिवसामध्ये चालू असलेला हा सामना क्रमांक 4. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता मैदानामध्ये. प्रत्येक जण आपापल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आज इथवर आलाय. आपापल्या विभागातल्या खेळाडूंना मात्र समर्थन देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रेक्षक वर्ग मैदानावरती गर्दी करतोय. त्या आलेल्या सर्व दर्दी ज्या प्रेक्षकांचं मात्र नक्कीच या खार क्रिकेट लीग 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान जाऊया मैदानाच्या दिशेला आपण जसं वळतोय मात्र त्या ठिकाणी नवीन फलंदाज हॅलो सुरुवात झाली आहे. हॅलो फुलटॉस बॉल होता आणि या फुलटॉस बॉलवर फुल टोल वसूल. पुन्हा एकदा आणखीन एक लाजवाब सिक्सर येतोय. रोहन नाईक मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. एक फ्लॅट सिक्सर या वेळेला बघायला मिळतोय रोहन नाईकच्या बॅटमधून. 50 धावा टीमच्या पूर्ण होतील या षटकारासोबत. आणि 17 बॉल 42 धावांची आता मात्र गरज असेल. पुन्हा एकदा रोहन नाईक सज्ज आहे. या वेळेला चांगला बॉल, चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला मात्र सीमारेषा बाहेर पाठवा. हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि त्या सूत्राचा वापर या वेळेला रोहन नाईक कडून एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. 51 धावा बिनगडी बाद. 5 चेंडू 9 वरती, 4 बॉल 8 वरती आतिश. या वेळेला मात्र पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका आतिशच्या बॅटमधून येतोय. सिंगल घेण्याचा मानस. रोहन नाईकच्या चेहऱ्यावरती मात्र या ठिकाणी स्माईल आहे. हा रिस्की रन होता, चोरटी धाव म्हणावी लागेल. आणि या चोरट्या धावेसोबत धावसंख्येच्या आकड्यात मात्र बदल घडलाय. चांगली धावसंख्या सध्या उभारलेली आपण पाहतोय मैदानावरती. लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन, कोणतीही विकेट गमावलेली नाही. एकंदरीत विकेट वाचवून क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आज या दोन्ही फलंदाजांकडून केला जातो मैदानामध्ये.
कुणाल कोंडाळकरचं मात्र हे दुसरं षटक आपण बघत आहात. संघासाठीचं मात्र आपण जर पाहिलं तर चौथं षटक तो घेऊन आलाय. आणखीन एका सिंगलचा प्रयत्न होईल कारण डीपला मात्र प्रोटेक्शन आहे. फिल्डर मात्र थोडंसं फंबल जरूर होत आहेत, पण दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे, कोणतीही रिस्क घेत नाही आहेत. कारण मला वाटतं या ठिकाणी चांगला आत्मविश्वास आहे की आपण ही मॅच जिंकू शकतो. पण शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत जर सामना गेला तर मला वाटतं या मॅचचा रिझल्ट कोणाच्याही बाजूने लागू शकतो, कोणीही मॅचचा विजेता होऊ शकतं. एकंदरीत डू ऑर डाय सिच्युएशन आहे, करो व मरोची परिस्थिती आहे या दोन्हीही संघांवरती. कारण एक एक मॅच ऑलरेडी या दोन्ही संघांनी पराभूत ठरलेले आहेत. या वेळेला मात्र बॅकफुटवर गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हाताला लागून डिफ्लेक्ट होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. ओनर मात्र त्या ठिकाणी स्वतः होते, जयेश शुक्ला, पण त्यांचा हा कॅच पकडण्याचा प्रयत्न चुकला. संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर शेवटच्या बॉलवरती आपण आलेल्या पाहिलेल्या धावा 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. म्हणजे एकंदरीत 18चा रिक्वायरमेंट आणि 18 धावा प्रति षटकामागे बनवल्या तरच या ठिकाणी साई स्मॅशर या मॅचचा विजेता ठरू शकेल. फाइट फॉर योर राइट्स प्रेजेंट्स खार क्रिकेट लीग 2026 का ये दूसरा संस्करण, चौथा मैच, और चौथे मैच में साई स्मैशर्स को अब आने वाली 18 गेंदें जो बची है, 12 गेंदें, माफ करें, 12 गेंदें जो बची है, इस 12 गेंदों में 36 बनाने हैं. 92 रनों का टारगेट है और पहली 4 ओवर में 56 बना चुकी है टीम. अब तक कोई विकेट नहीं गंवाई है. अब तक तो बहुत अच्छी साझेदारी यहां पर निभाई है दोनों बल्लेबाजों ने, और इस साझेदारी में सबसे बड़ा हाथ है रोहन नाइक का. 19 गेंदों में 48 रनों पर अब बल्लेबाजी करते हुए रोहन नाइक अपने अर्धशतक से मात्र 2 रन दूर है. और पहले इनिंग में अगर बात करें तो पहले 4 ओवर के दरमियान जयेश आर्यन 11 का स्कोर जो था वो 35 रन थे 1 विकेट के नुकसान पर. यानी कंपेरेटिवली अगर बात करें तो सेकेंड इनिंग की स्थिति जो है वो बहुत ज्यादा अच्छी है. यानी 21 रन यहां पर ज्यादा बनाए हैं पहले इनिंग के कंपेरेटिवली, और लास्ट के 2 ओवर में 50 रन आए थे. इस बार बैकफुट पर गए थे, जगह बनाई और बॉल को फॉलो किया, पूरी तरीके से बॉल के लाइन में आए और पॉइंट की, कवर पॉइंट की तरफ इस बॉल को ढकेल कर एक सिंगल लिया है. अब 20 गेंदों का सामना कर चुके हैं. 49 पर बल्लेबाजी करते हुए रोहन नाइक अपना अर्धशतक इसी बॉल पर वो पूरा कर सकते थे, लेकिन प्रॉपर मिडल ऑफ द बॉल नहीं जो है वो बैट पर नहीं आई. अब 11 में 35 की आवश्यकता. एक तरफ आतिश केदारे, एक तरफ रोहन नाइक. बॉलिंग मार्क पर फिलहाल आशीष पहली गेंद पर सिंगल खर्च करते हुए, यह इनका वैयक्तिक पहला ओवर है, और आने वाली 5 गेंदों में किस प्रकार की ये गेंदबाजी करते हैं उस पर सब कुछ निर्भर कर रहा है, क्योंकि आने वाला ओवर जो होगा, 6वां ओवर, आखिरी ओवर,
वो एक बिल्कुल बड़ा स्कोर सामने अगर रखेंगे बचा हुआ, और ये डाल दी फुल टॉस, बिल्कुल बैट के पाले में आई है गेंद और सीधे मिड विकेट बाउंड्री लाइन के पार 6 रनों के लिए जाती हुई है गेंद। लोअर फुल टॉस थी, बहुत ही अच्छी तरीके से पिक किया इस बॉल को, उठाया और फेंका। टीम फाइट फॉर योर राइट्स का ये बहुत ही उम्दा आयोजन, खार क्रिकेट लीग केसीएल 2026 का ये दूसरा संस्करण। इस बार तेज गेंद थी, फ्लैट शॉट खेला, फील्डर डाउन दी बॉल एंड स्ट्रेट इनटू दी बास्केट। विजय वहां पर फील्डर की भूमिका में थे, बहुत ही बढ़िया कैच यहां पर पकड़ते हुए, और आतिश केदार बैक टू द डग आउट। पहली सफलता आशीष ने दिलाई है अपने टीम को। बेहतरीन कैच वहां पर विजय भाई द्वारा। अब यहां से मैच में वापसी हो सकती है और बल्लेबाजी के लिए भी अब आशीष जाएंगे। बॉलर आशीष है ही, लेकिन बल्लेबाजी के लिए भी आशीष, और 1 रन दूर है अभी रोहन नाइक उर्फ बाबा। अब आशीष वर्सेस आशीष ऐसा सामना देखने मिलेगा, फेस ऑफ होगा 2 आशीष के बीच, एक गेंदबाज आशीष, एक बल्लेबाज आशीष। 9 गेंदे 29 रनों की जरूरत। रोहन नाइक वैयक्तिक 20 गेंदों में 49 पर बल्लेबाजी करते हुए नॉन स्ट्राइक पर। स्ट्राइक पर नए बल्लेबाज आशीष, बॉलिंग मार्क पर आशीष। कौन जीतेगा ये मैच, साई स्मैशर्स या फिर जयेश आर्यन 11? समीर मौर्या जी की टीम एक तरफ है और दूसरी तरफ जयेश शुक्ला। कौन आगे बढ़ेगा, कौन यहीं से वापस लौटेगा? लोअर फुल टॉस गेंद थी, इस बार भी विजय, और विजय की गलती हुई है, हाथ से निकल गई है गेंद बाउंड्री लाइन के पार। रन मिलेंगे 4। इससे पहले एक बढ़िया कैच पकड़ा, लेकिन इस बार रन खर्च किए। खराब फील्डिंग का प्रदर्शन यहां पर विजय का, निकल गई गेंद हाथ से और 4 रनों का इजाफा होगा। अब 8 गेंदें बची है और 8 गेंदों में 25 रनों की आवश्यकता। फिलहाल स्कोर कार्ड पर 67 रन, 1 विकेट के नुकसान पर। लास्ट 8 बॉल्स टू गो एंड 25 रन्स टू विन। 8 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे। एक कॅच आउट या विकेटमध्ये आपण जर पाहिलं तर आतिश आणि आतिशच्या जोडीला मात्र रोहन होते, पण आतिशची विकेट त्या ठिकाणी आली त्या फ्लॅट फटक्यासोबत। सरळ विजयच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला होता, तिथून मात्र मैदानामध्ये दाखल झालेला आपण पाहिलं होतं ते आशिषला, आणि त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय। या वेळेला मात्र वाट पाहिली आणि या बॉलची वाट लावली आहे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून। पंचांकडे मात्र काहीतरी मागणी केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून, and it's a no ball. हा नो बॉल आहे आणि नो बॉल वरती षटकार ठोकला गेलाय। पंचांशी कोणीही वादविवाद घालायचा नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल। फक्त कर्णधार अंपायरशी बोलेल, बाकी कोणीही तिथे वादविवाद करण्यासाठी जायचं नाहीये पंचांकडे। हाँ, सिर्फ कैप्टन आइए, सिर्फ कैप्टन आइए।
येस, इट्स अ नो बॉल. आणि नो बॉल वरती षटकार आलाय. एकूण 7 धावा या बॉलवर मिळणार आहेत आणि सोबतच यानंतर आपण जर पाहिलं तर फ्री हिटचा बॉल हाताळावा लागणार आहे. आता सामन्याचं समीकरण बदललंय. 8 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता होती. आता मात्र गरज आहे ती 8 बॉलमध्ये 18 धावांची. फ्री हिटचा बॉल हाताळण्याची संधी आहे. बघूया आता काय घडणार, काय बिघडणार. आणि सर्व टीमला एक सूचना आहे की रिव्ह्यू फक्त आपल्याला वाईड आणि नो बॉल साठीच मिळणार आहे. बाकी कॉट बिहाइंड, LBW या सर्व गोष्टींसाठी आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही. वाईट बॉल, नो बॉल, रनआउट, आणि आशिष पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी अगदी सिमिलर टू जसप्रीत बुमराह काहीशी बॉलिंग ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. मग अशी लसित मलिंगासारखी ॲक्शन दिनेशची आपण पाहिली. सध्या आशिषला आपण जसप्रीत बुमराह स्टाईलमध्ये बॉलिंग करताना मैदानामध्ये बघतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 7 बॉल 17, शेवटचा बॉल बाकी आहे या षटकाचा. 75 धावा, 1 गडी बाद अशी परिस्थिती आहे सध्या साई स्मॅशरची. म्हणजे हा सामना अजूनही कोणाच्या बाजूला निर्णय देईल हे सांगता येणार नाही. दोन्ही बाजूला समान संधी देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 7 बॉल आणि 17 धावा. राऊंड विकेटचा मारा आशिष आणि समोर रोहन नाईक आपल्या अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे. आणि 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 या फटक्यासोबत रोहन नाईकचं या स्पर्धेतलं अर्धशतक पूर्ण होतंय. बॅट उंचावून अभिवादन स्वीकारायचंय. बॅटला किस करतोय. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर 55 धावांची वादळी खेळी आज साकारतोय तो मात्र रोहन नाईक मैदानामध्ये. आज सकाळच्या सत्रामध्ये 11 बॉल 50 अशा धावा मात्र कुठल्या गेल्या होत्या. आज रोहन नाईक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडेसे बॉल जास्त फेस केलेत पण अर्धशतक झळकावलं. आपल्या टीमसाठी त्याने फाईट केली आहे आणि फाईट फॉर युअर राईट्सचं हे आयोजन आहे आणि त्यामध्ये मात्र फाईट करताना बघायला मिळाला आहे रोहन नाईक बाबा. पंचावन्न धावांची खेळी. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 81 धावा स्कोर कार्ड वरती. 6 बॉल आणि 11ची गरज आणि शेवटची ओव्हर संघमालक जयेश शुक्ला यांच्या हातामध्ये आहे. आता जे काही आहे ते संघमालकांच्याच हातामध्ये आहे. आर या पारचा हा खेळ. करो वा मरोची परिस्थिती. डू ऑर डाय सिच्युएशन. दोन्ही संघांवरती सारखाच प्रेशर आहे. लोंढे साहेब सुद्धा या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण या मॅचचा मैदानात राहून मात्र त्या ठिकाणी आनंद घेत आहेत. क्रिकेटचा हा खेळ जो आहे नेहमीच काहीसा असा राहिलाय आणि जयेश शुक्ला यांच्याकडून मात्र जर हा सामना जिंकवून दिला गेला, संघमालक जयेश शुक्ला यांनी जर ही मॅच आपल्या टीमला जिंकवली तर हर्ष अडसूळ यांच्याकडून त्यांना 1001 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. एका बाजूला साई स्मॅशर आणि एका बाजूला जयेश आर्यन 11 गतवर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये राहील की स्पर्धेतून बाहेर जाईल. शेवटचे 6 बॉल 11 धावांची गरज आहे. काही घडू शकतं. 6 चेंडू 11 धावा. हर्ष अडसूळ यांच्याकडून मात्र जयेशने जर ही मॅच जिंकवली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. या 11 धावा त्यांना मात्र या ओव्हरमध्ये डिफेंड कराव्या लागतील. जयेश आर्यन 11 संघनायक संघमालक जयेश शुक्ला बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक वरती सध्या आपण जर पाहिलं तर आशिष आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉल 11 त्याच्याही खात्यामध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मिड विकेटला षटकार ठोकलाय. आता मॅचचं समीकरण बदलतंय. 5 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन.
यानंतर मात्र लीग स्टेजचा शेवटचा सामना असेल. विनर विनर मधला जो पराभूत संघ आहे आणि लुजर लुजर मधला जो विजेता संघ आहे त्यांच्यामध्ये मात्र यापुढील सामना असणार. लीग फॉर्मॅटचा लीग स्टेजचा शेवटचा सामना. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने 5 ओव्हरचे असतील आणि फायनल सुद्धा 5 ओव्हरची असेल. पण वेळ जर कमी शिल्लक राहिला तर आयोजक आपला योग्य तो निर्णय तिकडे घेतील आणि दरम्यान मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने. कृष्णा नायडू पाहत राहिले आहेत तोपर्यंत बॉल मात्र निघून गेलाय. थर्ड मॅन सीमारेषा पार. स्कोर इज लेवल. सामना मात्र या ठिकाणी बरोबरीत आहे. एका धावेची आवश्यकता आहे. 1 रन अजून बनवावा लागेल फलंदाजांना. रोहन नाईकने मात्र अर्धशतक झळकावलं. चांगली साथ मिळाली त्यांना सुरुवातीला आतिश केदारे यांची आणि सध्या त्यांच्या जोडीला आशिष बॅटिंग करतोय. आणि या सिंगल सोबत मात्र हा सामना साई स्मॅशरने जिंकून उपांत्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. वेल डन, वेल प्लेड अँड टीम. व्हेरी हार्ड लक. जयेश आर्यन 11 डिफेंडिंग चॅम्पियन संघ या स्पर्धेतून बाहेर चाललाय. लाजवाब बॅटिंग केली आज रोहन नाईकने. 7 षटकार आणि 2 चौकारांच्या जीवावरती 21 बॉल आणि 55 धावांची वादळी खेळी. गोलंदाजीमध्ये 2 ओव्हर 12 रन देऊन 1 विकेट सुद्धा पटकावली आहे आणि रोहन नाईक ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. येस हॅरी सर, विनंती असेल